जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहे की माणसाच्या जीवनामध्ये जर रामायण जर असेल, रामायणाचा जर माणसाने अभ्यास केला ना, तर माणसाचं आयुष्य परिपूर्ण होऊ शकतं। कारण या रामायणामध्ये माणसाला जेव्हा श्रीराम जागृत होईल, मनामध्ये श्रीरामांचे विचार निर्माण होतील, तर या माणसाचं आयुष्य बघा असं न्हावून निघेल। श्रीरामांबद्दल जेव्हा आपण रामायणाचं वाचन करतो तेव्हा मन भरून येतं। कारण का? कारण पुत्र असावा तर प्रभू रामासारखा, आणि पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखा, आणि भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा, पत्नी असावी तर सीतेसारखी, आणि भक्ती व शक्ती असावी हनुमंतरायांसारखी। बघा सज्जवान भक्तांनो, बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी, कारण तीच खरी रामायण कर्त्यांची कर्ती आहे। बघा हे आपल्याला दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षित राहिलेलं आहे। बघा आपण ज्यावेळी रामायण पाहतो, रामायणाचं वाचन करतो, तेव्हा मात्र वाल्मिकीचं नाव पुढे येतं। वाल्याचा वाल्मिकी कसा झाला त्याचं नाव पुढे येतं, पण त्या वाल्या कोल्याच्या पत्नीचं नाव मात्र मागेच राहिलं जातं। पूर्ण रामायणामध्ये आपण वाल्या कोल्याच्या पत्नीबद्दल अजूनपर्यंत तरी ऐकलेलं नाही, पण खरा भाग आणि खरं महत्त्व त्या पत्नीला जातं। वाल्या कोल्याची म्हणजे वाल्मिक। बघा वाल्मिकांची पत्नी नक्की होती कोण? रामायणामध्ये तिचं कार्य तरी काय आहे? या सर्व गोष्टींची उत्तर या भागामध्ये आपल्याला मिळणार आहेत। बघा वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून त्यांचे लूट करून चरितार्थ चालवायचा। वाल्या कोळीचा व्यवसाय काय होता? बघा गुंडगिरी करणं, बघा वाटसरूंना जंगलामध्ये अडवणं, आणि त्या प्रसंगी त्यांचे मुडदे सुद्धा पाडून त्यांची लूट करून बघा त्यांच्याकडे असलेल्या वस्तू या सर्व चोरी करून तो त्याचं जीवन चालवत असे। बघा एकदा नारद मुनींना, बघा एकदा नारद मुनी होते, नारद मुनींनाच वाल्याने अडवलं, आणि तेव्हा नारद मुनींनी त्यांचे बघा तिथे बौद्धिक घेतले। बघा अरे मूर्खा, हे पाप कर्म कशासाठी करतोस तू असं विचारल्यावर माझ्या बायको पोरांसाठी बघा वाल्याने उत्तर दिलं, आणि असं सांगितल्यावर नारद मुनी त्याला म्हणतात, जा तुझ्या बायकोला विचारून ये, ते तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का? बघा लगेच हे नारदांचं बोलणं ऐकून वाल्या कोली लगेच बघा नारदांना सांगतो की नारद मुनी बघा तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो असं म्हणत वाल्या पळतच घरी येतो, आणि दारावर धडकन लात मारून घरामध्ये घुसतो। बायका मुलं घाबरतात। वाल्या बायकोला धमकावून विचारतो, बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही? बघा बायकोला हा प्रश्न विचारतो। आता असा विचार करा की शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खांद्यावर लगती तलवार बघा कुऱ्हाड घेतलेला हा वाल्या, क्रूर कर्म दरोडेखोर नवरा, असा संतापल्यावर एक अशिक्षित अडाणी परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार? पण नाही, त्या तडफदार आदिमाया शक्तीने क्षणाचाही विचार न करता
नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही, असे सडेतोडपणे उत्तर दिलं. आणि नंतर तीच घटना वाळल्या कोळ्यानं बघा तिचं ते ऐकणं, तिचं ते बोलणं ऐकलं आणि आपलं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकणारी ही घटना घडली. बघा, गरीब बाबड्या बायकोच्या अनपेक्षित तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडतात आणि तोच नारद मुनींची क्षमा याचना करण्यासाठी बघा जातो. नारद मुनी त्याला लगेच दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होऊन रामायणे महाकाव्य रचतो. बघा, म्हणजेच काय, म्हणजे साधू संतांची संगत, साधू संतांची ही गोड वाणी जेव्हा माणसाच्या कानावर पडते, पण त्या भक्ताने मात्र ते कान मात्र जागृत असायला हवेत. नाहीतर या कानामध्ये ऐकायचं आणि दुसऱ्या कानामध्ये सोडून द्यायचं तर ते शक्य आहे का? तर ते नाही. बघा, हे सर्व या वाल्याने ऐकलं आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि रामायणासारखं हे महाकाव्य बघा रचून या जगाला दाखवून दिलं की संतांच्या एका बघा या गोड शब्दांमध्ये किती ताकद आहे. बघा, ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. बघा, सगळ्यांना ही गोष्ट मात्र तोंड पाठ आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला, पण एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही की समजा वाल्या कोळ्याच्या बायकोनं बघा हो म्हटलं असतं, आम्ही आहोतच की तुमच्या आम्ही सोबतच आहोत, असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर नारदाचं काही खरं नव्हतंच. पण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसं काय रचलं असतं, अशी रास्त शंका घेता येऊ शकते, कोणालाही येऊ शकते. बघा, पापाचा पैसा कमवणाऱ्याला पती परमेश्वराला उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे, कारण असे घडल्यास भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने नक्कीच वाटचाल करेल. पुन्हा एकदा आपल्या भारतात बघा या भारतभूमीवर निश्चितच रामराज्य अवतारेल व अनेक वाल्या कोळ्यांचे वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतर झालेले पाहण्याचे भाग्य आपणा सर्वांना लाभेल. यात काही शंका आहे का? तर अजिबात नाही. म्हणून समर्थ सांगत आहे की प्रत्येक घटनेच्या पाठीमागे काही ना काही इतिहास असतो. बघा, कोणती ना कोणती उणीव भरून काढण्यासाठी ही परमेश्वराची लीला असते. म्हणून बघा, आपण म्हणत असतो प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक बघा स्त्री असते. ही स्त्री जेव्हा प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे येते ना, त्याचं मेहनतीचं चीज करते. बघा, कधी कधी माणूस गरीब असतो, पण आयुष्यामध्ये एखादी स्त्री येते. ती स्त्री बायको म्हणून येते, बहीण म्हणून येते, आई म्हणून येते आणि तेव्हा एखाद्याच्या जीवनाचं सोनंच होऊन जातं. बघा, आपण असे कितीतरी दाखले पाहिलेले आहेत, ज्याप्रमाणे वाल्याच्या जीवनामध्ये बघा हा गुंड प्रवृत्तीचा हा माणूस होता. कितीतरी खून केलेले होते. बघा, तुम्ही जर असं जर कोणी अचानक आपल्याला सांगितलं की ह्या माणसाने एवढे एवढे खून केलेले आहेत आणि त्या माणसाने रामायणाचं बघा ते काव्य लिहिलं, ते खरं वाटेल का? पण बघा, जेव्हा संतांची कृपा होते, नारद मुनींनी जेव्हा तो भाग त्यांना दिला की तू एवढे क्रूर कर्म करतोस,
एवढे कशासाठी केले तू? त्यांनी सांगितलं ना की माझ्या बायको मुलासाठी केले. पण जेव्हा बायकोने नकार दिला तेव्हा काय झालं? तेव्हा त्याचे बघा त्याने विचार केला आणि रामायणाची बघा या काव्याची निर्मिती केली. म्हणून समर्थ सांगत आहे की हे मनुष्या, तू जर वाल्यासारखे एवढे क्रूर कर्म केले आहेत का? जसे वाल्याने त्याच्या पापाचे रांजण भरले होते खड्यांनी, बघा एवढे तू पाप केले आहेत का? तुझे जर वाल्याचा विचार केला तर तुझे पाप एवढे सुईच्या टोकावर बसण्या इतके आहेत. मग तू काय एवढा टेन्शन घेतोस? तू का भक्तिमार्ग करत नाही? त्या वाल्याने एवढे क्रूर कर्म करून सुद्धा देवाचा लाडका झाला. परमेश्वराने त्याला सर्व कर्म माफ केली. मग तुझ्या जीवनामध्ये तू तर पाप जास्त केलेलंच नाही, तरी सुद्धा एवढा विचार का करत आहेस? जर वाल्याला हे समजलं, एवढा खून करून सुद्धा त्याचे डोळे उघडले, मग तुझे का नाही उघडत? हा साधा प्रश्न समर्थ या मनुष्याला विचारत आहेत. पण हा मनुष्य जेव्हा तुझ्या पापाचा घडा भरेल ना, तेव्हा कोणी येणार नाही. पाप बघा त्या वाल्याचा पापाचा घडा भरणारच होता. आणि नारद मुनी म्हणजे बघा या परमेश्वरानं पाठवलेले दूतच होते ना, बघा. आणि त्यावेळी जर या वाल्याने बघा बायकोला विचारलं, तेव्हा बायकोने त्याला होकार दिला असता, मी सुद्धा तुमच्या पापामध्ये सामील आहे, तर वाल्याचा शेवटच होता ना. वाल्याचे पाप एवढे वाढले होते की त्याचा शेवटच होणार होता. पण म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या सक्सेसफुल पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते. बघा सर्व जीवन असतं हे सुखदारी करत असते, सुखमय करत असते. घराचं जसं मांगल्य, घराचं सौंदर्य आपली पत्नी असते. बघा आपण कामावर जातो, आपण पैसे कमवण्यासाठी बाहेर जातो, पण सर्व घर सांभाळणारी आपली पत्नी असते, आपली आई असते. म्हणजेच स्त्रीला आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा दर्जा आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. समर्थ सांगत आहे, ज्याप्रमाणे या वाल्याचा वाल्मिकी झाला, एका विचाराने त्याच्या मनामध्ये अशी ऊर्जा निर्माण केली, ती ऊर्जा जागृत केली. त्याच्यावर विचार करून वाल्याचा वाल्मिकी झाला ना. मग माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करत असतो ना, तसाच तो बनत देखील असतो. जर बघा वाल्याने त्याचा विचार दुसऱ्या बाजूने केला असता, तर आजपर्यंत ते झालेलं रामायण ते लिहिलं असतं का? तर बघा फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर बनवत असतो आणि आपले आयुष्य यशस्वी बनवत असतो. म्हणून आयुष्यात कशीही वेळ येऊ द्या, त्यात कुटुंबाची साथ असायला हवी. कारण जीवनामध्ये सुख असेल तर ते वाटलं जातं आणि दुःख असेल ना तर ते देखील सर्व मिळून वाटून घेता येतं. पण जेव्हा कुटुंबाची साथ असतेच तेव्हा ना, म्हणून कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिलं ना तर खूप सुख आहे. म्हणून बघा पुढे समर्थ सांगत आहे की आयुष्य आपणास जेव्हा कठीण वाटू लागतं ना, जेव्हा आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बघा आपण कुठेतरी मागे पडत असतो. म्हणजेच काय? म्हणजे जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करायला हवा, तेव्हा आपण स्वतःमध्ये बदल मात्र करत नाही, पण समोरची परिस्थिती बदलायला बघतो. पण ते शक्य आहे का? तर कधीच नाही. म्हणून
कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, पण त्याची अपेक्षा मात्र करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपला कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही ना, स्वतः देव देखील त्याचा आदर करत नाही. कारण वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत ना, तर लवकरच चांगले दिवस सुद्धा येणार आहेत. पण हे चांगले दिवस येण्यासाठी आपण वाट पाहायला हवी ना, आणि त्याच्यामध्येच आपण फक्त कर्मावर लक्ष द्यायला हवं. कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातामध्ये असते. जर आपले कर्मच चांगले नसतील तर ती वाईट गोष्ट आहे ना, ती वाईटामध्येच राहील, चांगली कधीच होणार नाही. म्हणून कोणाला काही देताना कधी अहंकार करू नये, तसेच उपकाराची भाषा देखील करू नये. कारण असं म्हणतात, अन्नदान करा, सेवा करा, धर्म करा, पण याचा सर्वांचा जर अहंकार बाळगून आपण मीपणाची भाषा केली तर त्याचा आपल्या पुण्यामध्ये सहभाग होईल का? कधीच होणार नाही. ते पापामध्येच गणलं जाईल. समर्थ पुढे सांगत आहे की आपले कर्म हीच आपली खरी ओळख आहे. हेच खरे आपले वेगळेपण निर्माण करत असते. कारण कर्म जर श्रेष्ठ असतील तर बाकी दुसरं काही भक्तिमार्ग करायची गरजच नाही. बघा, जर हेच आपले वेगळेपण निर्माण करत असते ना, नाहीतर एक नाव असलेले लाखो व्यक्ती इथे बघा वावरत आहेत. पण जर निर्धारित ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला तर आपले ध्येय बदलू नका. कारण ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण आखलेली रणनीती बदलू शकता. म्हणजेच काय? म्हणजे समोर कितीही संकट आली, कितीही सामना करावा लागला, तरी आपण जे ध्येय पाहत आहोत ना, त्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. कारण अहंकार नावाचा राक्षस आहे ना, मीपणाचा राक्षस आहे. हा मीपणाची भावना नेहमी माणसाच्या समोर येत असते, आणि ती माणसाच्या समोर आली ना, की ती क्रूरता निर्माण करते. बघा, अवगुण निर्माण करते. आणि माणसाचं बघा, हे मस्तिष्क आहे ना, ते रागामध्ये येतं, राग निर्माण होतो. आणि जिथे राग निर्माण होतो ना, तिथे कधीही सुख निर्माण होत नाही. संतांनी सांगितलेलंच आहे, जिथे दया, क्षमा, शांती असेल ना, तिथे कधीही सुखच असतं. सुखमयच जीवन असतं. धन संपत्तीने भरलेला असतो. म्हणून माणसाने या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. जो सदैव आशंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात प्राप्त होत नाही. बघा, म्हणून शंका घेणं बंद करायला हवं. माणसाने एकदम सुंदर आयुष्य जगायला हवं. कारण जेव्हा माणसाला क्रोध निर्माण होतो ना, क्रोध येतो, तेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान करायला निघतो. म्हणजेचा क्रोध नक्की आहे तरी कोण? क्रोध आहे रावण. जो रामायणामध्ये रावण होता ना, तोच सगळ्यांना वाटलं रामायणामधला रावण मेला, पण हा रावण माणसाच्या या मेंदूमध्ये येऊन बसला आणि तो आता क्रोध निर्माण करतोय. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, या रावणाला जर तुम्हाला घालवायचा असेल तर त्याला उपाय काय आहे? तर त्याला उपाय आहे चांगले कर्म, शुद्ध कर्म. आणि श्रीराम समर्थ आपल्या हृदयामध्ये हवेत. जिथे राम असेल तिथे रावण कधीही थांबणार नाही. तिथे त्याचा नायनाटच होईल. कारण बघा,
म्हणून समर्थ सांगत आहेत की माणसाच्या जीवनामध्ये भक्ती मार्ग असावा, श्रवण असावं, दुसऱ्याचं ऐकण्याची, श्रवण करण्याची इच्छा निर्माण व्हायला हवी. तरच आपले जीवन सुंदर आणि भक्ती मार्गामध्ये लीन होऊन जाईल. समर्थ पुढे सांगत आहे की या मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणं आहेत. ती कोणती बरं? बघा, काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस. बघा, आपण कमावलेले नाव, ऐश्वर्य, धन, प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळेच गमावण्याची प्रत्येकावर वेळ येत असते. बघा, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये कितीही धन कमवा, कितीही ऐश्वर्य असू द्या, गाडी बंगला असू द्या, पण जेव्हा जिथे या गोष्टी निर्माण होतात ना, हा अहंकार रूपी रावण निर्माण होतो, तेव्हा या गोष्टींचा नाशच होतो. कारण का? कारण अहंकारी रावण आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये राग निर्माण करत असतो. आणि जिथे राग निर्माण होतो ना, तिथे सुख नावाचा पक्षी कधीच राहत नाही. तिथे भय निर्माण होतं, आळस निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, लोभ निर्माण होतो. मग तिथे सुख राहील का? मग तिथे धन लक्ष्मी सुद्धा घराच्या बाहेर निघून जाते. बघा, समाधान नावाचा पक्षी सुद्धा त्या घरातून निघून जातो. मग तिथं राहतं काय? तर तिथं राहतो फक्त अहंकार. आणि जिथे अहंकार असतो ना, तिथे राम कधी राहत नाही, श्रीराम कधी राहत नाही. ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही ना, अशा व्यक्तींमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका. बघा, कधी कधी आपण जीवनामध्ये एवढे प्रसंग निर्माण होतात, एवढे कठीण प्रसंग येतात ना, एवढं दुःख निर्माण होतं, तेव्हा कधीतरी शांत बसणंसुद्धा खूप गुणकारक असतं. कधी कधी एकटं चालायला सुद्धा अगदी व्यवस्थित निर्णय असतो. पण त्याच वेळी बघा, आपल्याला 2 पावले पुढे जायचे असतील ना, तर 2 पावले मागे आलो तर लांब उडी जाते. पण तसं मात्र माणूस करतो का? नाही. 2 पावले मात्र कधीच मागे येत नाही. कारण त्याला भीती असते की मी जर 2 पावले मागे आलो तर माझ्या मागचा मला बघा पुढे मला मागे टाकेल आणि तो पुढे जाईल. पण समोरचा पुढे जाईल की मागे जाईल हा विचार तू मानवा करू नकोस. कारण तू जर दुसऱ्याचा विचार करत बसशील, तू संघर्ष करत बसशील, दुसऱ्याबरोबर तू बरोबरी करत बसशील, तर तू कधीच पुढे जाणार नाही. तू स्वतःकडे लक्ष दे की तुझी उडी किती लांब तुला टाकायची आहे, तरच तुझ्या जगण्यामध्ये सुख निर्माण होईल. धन संपत्तीने तुझं जीवन नाहोऊन जाईल. म्हणून बघा, म्हणून समर्थ सांगत आहे की जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा तिचे निवारण करण्याचा उपाय बघा त्याच समस्येमध्ये असतो आणि त्याच समस्येबरोबर जन्माला येत असतो. पण फक्त आपली बघण्याची दृष्टी तशी असायला हवी. पण आपण मात्र जेव्हा आपल्या जीवनात संकट निर्माण होतं तेव्हा आपण हताश होऊन जातो. पुढे मागच्या सर्व गोष्टी आपण विसरून जातो आणि मग आपण प्रयत्न करायचे सोडून देतो. म्हणून समर्थ सांगत आहे की कर्म करणं आपल्या हातात आहे. त्याचे फळ द्यायचं की नाही, तसेच कधी द्यायचं आणि किती द्यायचं हे सर्व परमेश्वराच्या हातात आहे. म्हणून कर्म करणं सोडू नका. कारण तुम्ही जसे कर्म कराल ना तसं तुमचं जीवन निर्माण होणार आहे, तसं तुमच्या जीवनामध्ये सुख येणार आहे. जर तुम्ही बघा असं मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तर असं भरपूर वेळा म्हणत असतो की मी चांगले कर्म करतो तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख आहे.
मग जे वाईट कर्म करतात ते वाईट कर्म करून सुद्धा ते खुशालीनं जीवन जगतात. मग मी का चांगले कर्म करू? इथेच माणूस चुकतो आणि इथेच त्याच्या विनाशाचं कारण बनतो. म्हणून अशा गोष्टी जेव्हा जीवनामध्ये संकट येत असतं ना, तेव्हा परमेश्वर आपली परीक्षा घेत असतात. हे ज्याला समजलं ना, तो या भक्तिमार्गामध्ये टिकला आणि भक्तिमार्गामध्ये नावून गेला. म्हणून समर्थ सांगत आहेत की किती जरी संकट आली तरी भक्तिमार्ग सोडू नका. श्रीरामांचं नाव मात्र सोडू नका, कारण तेच तुम्हाला आयुष्यभर तारणार आहे. तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तेच तुम्हाला तारणार आहे. म्हणून श्रीरामाचं नाम कधी विसरू नका. म्हणून समर्थ सांगत आहेत, स्वतःला सुखी ठेवायचं असेल ना, तर कधीही इतरांना दुःख देण्याचं पाप डोक्यावर घेऊ नका. कारण परमेश्वर वरून बघत असतो की जर तू दुसऱ्याला दुःख देशील तर तुझ्या माथ्यावर सुद्धा दुःख निर्माण होईल. म्हणून स्वतःला सुखी ठेवायचं असेल तर दुसऱ्याला दुःख देऊ नका. बघा, प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात, कला कौशल्य आणि सामर्थ्य असतं. म्हणून कधीच कोणाला कमी सुद्धा लेखू नका. कारण तुम्ही जेवढे श्रेष्ठ आहात ना, तुम्ही एका गुणाने श्रेष्ठ असाल, पण तो दुसरा असतो ना, तो वेगळ्या गुणाने श्रेष्ठ असू शकतो. म्हणून स्वतःला श्रेष्ठ मात्र समजू नका. कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. म्हणून भले तुमच्याकडे आता धन संपत्ती असेल, पैसा असेल, ऐश्वर्य असेल, पण त्याच्याकडे सुद्धा उद्या येणार आहे. तेव्हा तुम्ही तुमची आणि त्याची बरोबरी करू नका. कारण आज तुझ्याकडे आहे आणि उद्या त्याच्याकडे येणार आहे. पण तुम्हाला वाटत असेल की ही माझी धन संपत्ती ऐश्वर्य टिकून राहावं, तर मीपणा सोडा, अहंकार सोडा, क्रोध सोडा, राग सोडा. तुमची धन संपत्ती आणि ही धन लक्ष्मी कधीच वाया जाणार नाही. ती सतत तुमच्या दरवाजामध्ये राहील, घरामध्ये राहील. माणसाला सर्वात मोठं दुःख येण्याचं जर काही कारण असेल ना, तर ती आहे अपेक्षा आणि दुसरा आहे मोह. बघा, जेव्हा माणूस दुसऱ्याकडून अपेक्षा निर्माण होतात, अपेक्षा करायला लागतो की दुसऱ्यानं माझ्यासाठी काहीतरी करावं, मी दुसऱ्यावर उपकार केले आहेत, तर मला सुद्धा त्याच्याकडून काहीतरी हवं आहे, अशी अपेक्षा करायला लागतो ना, तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये सर्वात जास्त दुःख निर्माण होतो. आणि दुसरा आहे मोह. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा मोह लागतो, म्हणजे दुसऱ्याकडं गाडी आहे तर माझ्याकडं सुद्धा गाडी पाहिजे, पण दुसऱ्याकडं पैसा आहे आणि आपल्याकडं पैसा नाही, हा विचार मात्र आपण करत नाही. म्हणून दुसऱ्याचा मोह कधीच माणसाने धरू नये, कारण तेव्हा जीवनामध्ये दुःखच निर्माण होतात. म्हणून जर आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलं नाही ना, तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागतं आणि मग जीवनाचा विनाश व्हायला, जीवनामध्ये अधोगती यायला वेळ लागत नाही. म्हणून अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असतो. म्हणून आपण अज्ञानी व्हायचं की बुद्धिमान व्हायचं हे प्रत्येकानं ठरवावं. या सृष्टीमध्ये जे काही घडतं ना, ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतं. हे ज्याला समजलं ना, तो कधीच नशिबाला दोष देणार नाही, कधीच परमेश्वराकडं तक्रार सुद्धा करणार नाही. पण मनुष्य असं करतो का? जर स्वतःच्या जीवनामध्ये दुःख झालं तर परमेश्वराला दोषी ठरवतो, पण जेव्हा सुख येतं ना,
तेव्हा परमेश्वराची कधीच आठवण काढत नाही. म्हणून समर्थ सांगत आहे की जर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतरात्म्यामध्ये, ज्याच्या मनामध्ये ईश्वराची प्राप्ती, भक्ती निर्माण झाली ना, त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वर दिसू लागतो. जिथे जाईल तिथे त्याला परमेश्वराचं स्वरूप दिसू लागतं. पण ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर समोर आला तरीही त्याला समजत नाही की मी परमेश्वराच्या समोर आहे. हा फरक आहे श्रद्धा आणि विचारांचा. म्हणून परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, विचार बदला, कारण तुमच्या समोर समर्थांचे विचार आहेत. ते विचारांचं प्राशन करा, त्या विचारांना मनामध्ये निर्माण करा, हे विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण करा. बघा, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.